नमस्कार मित्रांनो, आज सकाळचा ब्रेकफास्ट आहे आपला महाराष्ट्रीयन स्टाईल थालीपीठ. थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य जे म्हणजे की तुमच्याकडे थालीपीठची भाजणी असायला हवी. भाजणीचं पीठ ज्यामध्ये सर्व प्रकारचे कडधान्ये, राईस, पल्सेस हे मिक्स असतं आणि कुठल्याही तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या भाज्या जसं की कांदा पात, धनिया, पुदिना, तुम्ही कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची असं कुठल्याही प्रकारच्या भाज्या तुमच्या चॉईसनुसार तुम्ही निवडू शकता. आणि त्याला अजून जास्त न्यूट्रिशियस करण्यासाठी आपण थोडेसे पांढरे तीळ त्यामध्ये घालणार आहोत. तर या सर्व भाज्या छानपैकी कापून घ्यायच्या आणि कापून घेतलेल्या भाज्यांमध्ये पीठ टाकायचं आणि त्याचा छानपैकी एक डो बनवून घ्यायचा. तर या ठिकाणी आपण आता थालीपीठचा डो बनवत आहोत, सर्व पीठ मिक्स करून. त्यामध्ये अजून थोडंसं फ्लेवर येण्यासाठी आणि त्याचा टेंडरनेस वाढवण्यासाठी आपण थोडासा ओवा त्यामध्ये घालूया. थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं धना पावडर आणि जर तुम्हाला नॉर्थ इंडियन फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा चाट मसाला पण टाकू शकता, थोडीशी लाल मिरची. आणि सोबतच या साईडला आपण बाजूला तवा गरम करायला ठेवला आहे. चवीप्रमाणे मीठ. थालीपीठ बनवताना काळजी ही घ्यायची असते की तवा अतिशय गरम हवा. थालीपीठचं पीठ हे इन्स्टंट मिक्स आहे, त्याला रेस्टिंगची गरज लागत नाही. अशा प्रकारे थालीपीठचं डो बनवताना आपण पाणी जसं लागेल तसं हळूहळू ॲड करत राहायचं. ते खूप असं पातळ किंवा खूप असं घट्ट पण झालं नाही पाहिजे. तर त्याची एक कन्सिस्टन्सी आहे, त्या कन्सिस्टन्सीला राईट कन्सिस्टन्सीला ते मिक्स झालं पाहिजे. नाहीतर तुमचे थालीपीठ तव्याला चिकटणार, पातळ होणार आणि पलटी करताना ते तुटणार आहेत. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी तुम्ही घेऊ शकता. थालीपीठचा डो रेडी झालेला आहे. चवीप्रमाणे मीठ पण ॲडजस्ट केलेलं आहे. तर मीनवाईल मी तुम्हाला थालीपीठची छोटीशी स्टोरी सांगू इच्छितो. थालीपीठचं इन्व्हेन्शन जे आहे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये करण्यात आलं होतं. ज्यावेळेस मराठा वॉरियर्स युद्धावरती बिझी असायचे त्यावेळेस किल्ल्यामध्ये बहुतांश वेळेस धान्यसाठा हा एकदम कमी मर्यादेमध्ये असल्यामुळे कधीकधी अन्नाचा टंचाई निर्माण व्हायची. तर अशा वेळेस त्यांचे जे शेफ होते, त्यावेळेसचे जे कुक होते, ते कुक लोकांनी सर्व धान्यांना भाजून इन्स्टंट बनवणारा प्रोडक्ट म्हणून थालीपीठचं इन्व्हेन्शन केलं. तर थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला हवं एक ओलं कापड. घरामधलं तुम्ही कुठलंही स्वच्छ ओलं किचनमध्ये कापड यूज करू शकता. आणि हा तुमचा झालेला आहे थालीपीठचा डो. बाजूलाच आपण ठेवलेलं आहे थोडंसं पाणी त्याच्यासाठी हवं की जो डो जो आहे तो ओलसर असायला हवा. त्यामुळे मग तुम्ही त्याला हाताने स्प्रेड करू शकता. ज्याला आपण थापडतो त्याला थालीपीठ म्हणतात. तर अशा प्रकारे त्याला हळूहळू स्प्रेड करायचं. भाकरीसारखाच हा एक प्रकार आहे. फरक हाच आहे की फक्त याला थालीपीठ थापताना त्याच्या खाली कापड असायला हवं आणि पाण्याचं प्रमाण हे थोडंसं भाकरीपेक्षा जास्त आहे. इकडे तवा खूप गरम झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की स्मोक बाहेर येतो आहे. एकदम स्मोकिंग हॉट असणारा हा तवा आहे आणि आता यावरती आपण हे थालीपीठ टाकणार आहोत. थालीपीठ थापताना काळजी ही घ्यायची आहे की तव्यावरती तेल खूप टाकायचं नाही. नाहीतर ज्यावेळेस तुम्ही थालीपीठ पलटी कराल तर त्यावेळेस ते तेल तुमच्या अंगावरती उडून येण्याची शक्यता असते, ज्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो. पण घरामध्ये बायकांपुढे काही चालत नाही म्हणतात ते खरं आहे. म्हणून तुम्ही ही स्टेप माझ्या बायकोची सोडून द्या. हे असं एकदम खरपूस लाल रंगाचं थालीपीठ
आपल्यासाठी आता गरम गरम तयार आहे. तर चला आता थालीपीठ खाण्यासाठी आपण घेऊया आपल्यासोबत थोडंसं जवसाची चटणी, तेल, कांदा आणि दही. तर तुम्ही हे लोण्यासोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. थालीपीठ हे तसं पाहिलं तर खूप न्यूट्रिशियस आहे. यामध्ये एकदम कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स या सर्वांचं बॅलन्स समावलेला असतो. त्यामुळे हे एक हेल्दी सुपर फूड म्हणून नावाजलेलं आहे.